काय करावं? मुलगी वयात आली आणि म्हणतात ना, कोणताही आई वडिलाला मुलगी म्हणजे एक जहराची पुडी असतं. कारण वयात आलेल्या मुलीचं लग्न करून द्यावं, सासरी सुखाने नांदावी अशी कोणत्याही आई वडिलाची इच्छा असते. तर यावर्षी माझ्या मुलीचं लग्न करायचं असं आम्ही पती पत्नीने ठरवलं. पण पती कुठे गेले त्यांचाही विचार घ्यावा लागेल, मुलीचाही काही विचार घ्यावा लागेल. आज कशी करू, घरी बसलो म्हणून काय झालं, पण चटणी आपलीने आपल्या मुलीचा लग्न करून दिलं म्हणजे झालं. कुठे गेले असतील हे कारभार? किती लांब राहत आहे, असं जवळ या. काहीतरी विचार सांगायचं होतं तुम्हाला. सांगा ना, काय म्हणणं आहे? सुना सुना हे दागिना अनुभव आला हो. सुना सुना हे दागिना अनुभव आला हो. कुंकू कपाळी पाहिजे मला, पाणी पाहिजे मला. अवधनी तुम्ही असलात ना तर माझं आयुष्य ना अजून लांबे, म्हणून तुमची साथ मला हवी आहे. मी काय म्हणते, सासू इकडे व्हा. तर तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. आपली मुलगी वयात आली, मुलीचं शिक्षण थांबलं, तर यावर्षी मुलीचं लग्न करून टाकावं अशी माझी इच्छा आहे. ठीक आहे दादा. वयात आलेल्या मुलीचं केव्हापर्यंत आपण असंच राहू द्यायचं? कोण्या दिवशी आपली मुलगी घेऊन पळाली तर आमच्या हातून चालली जाईल. अर्ध्याला उलच्या पुंगड्या आल्या, लातून टाकून नवरे टाकून पळून आल्या, मग काय करायचं? ठाकरे यांच्याकडनं 20 रुपयाचा सप्रेमेंट करा, धन्यवाद. तर उरकवायचं ना. तर हे बघा, तुमचं कोणी ओळखीचं असेल, एखादा दोस्त मित्र, त्यांना एक कॉल करा आणि त्यांना सांगून द्या की माझ्या मुलीचं लग्न करायचं आहे, एखादा मुलगा असेल तर शोधा म्हणून. अरे बाबा, हे सगळे लोक आहे माझ्यावाले. हो हे हो, एवढे पाहिजे का? अरे एवढे नाही पाहिजे, पण आपल्या कादा कामात येतील ना ते. येतील. मी काय म्हणत आहो की एखादा तुमचं मित्र वगैरे असेल, ठीक आहे ना, करा ना कॉल त्याला, करा. मुलीला पाहासाठी येणार आहे पोरगा. आम्ही जाते. तुम्ही पाहिजे बिलकुल. बरं पाहिजे तुम्ही. आम्ही लवकर येतो. लवकर या. ठीक आहे जी. तुम्ही घरीच राहायचा. आम्ही घरी बरं ठीक आहे. आज कुठं नाही जात आम्ही. ठीक आहे. करून टाकू म्हणलं, कुठून टाकायचं. अहो धनी, काय म्हणालात? हो, मग तिने घेऊन राहिले ना. मुलगा मिळाला पण हो आहे म्हणते. आहे म्हणते. बरं. तर मी मुलीला हाक मारते. शालिनी बेटी,
अगं कुठे निघालीस असे हे कपडे वापरून? अगं. नीट वापर ना. अगं, तुला माहित नाहीये का काय? आज माझ्या कॉलेजमध्ये गॅदरिंग आहे. हो का? गॅदरिंग मध्ये माझा डान्स आहे. अच्छा. तर मी डान्स साठी अशी तयारी केली आहे. बरं 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 बाळा, डान्स तयारी केली, छान झालं. पण मी म्हणते एक गोष्ट सांगते तुला. काय गं? व्यवस्थित ठेव, असं ठेव. आणि आज तुला पाहायला पाहुणे येणार आहे. काय? तुझं लग्न करायचं ठरवलं आम्ही यावर्षी. बघ आई, अगं केव्हापर्यंत डोक्यावर तुझं ओझं ठेवायचं सांग ना. बघ आई, हा. पाहुणे बोलवायच्या अगोदर मला एक शब्द विचारायला पाहिजे होतं ना. अगं पण आता विचारायची का गरज आहे? आता वयत आलीस ना तू. आता ह्या म्हाताऱ्या मायबापाची नाही एवढीशी इज्जत राखशील का? बघ आई, पण काय सांगू तुला, काय झालं? माझी आणखी इच्छा आहे शिक्षण पूर्ण करायची. अगं बाळा, अगं तुझं शिक्षण आहे ना, तर तू शिक्षण जावयाच्या घरी सुद्धा घेऊ शकशील. आम्ही तसं बोलू ना जावयांसोबत. येईल कोणताही मुलगा तर त्याला विचारू की माझ्या मुलीचं शिक्षण तुमच्या घरी जमेल का, असं विचारायला काय हरकत आहे? अगं वेडे पण नका म्हणू ना. हे बघ, तुझी आमची इज्जत फक्त तुझ्या पदरामध्येच आहे, तुझ्या हातातच आहे ग. एवढी इज्जत आमची मध्ये झालं. बघ आई, असं तू वेळेवर म्हणशील तर कसं होणार ग? बाळा, माझी तर लग्न करायची बिलकुल इच्छा नाही ग. लग्न करायची इच्छा नाही. अगं बघू ना नंतर. बरं ठीक आहे, तुझं समजते तसं कर. आई माझ्या लग्नाची ग, तुलाच पडली गाई. आई माझ्या लग्नाची ग, तुलाच पडली गाई. आणि तुम्ही तरी सांगा बाबा ना बाबा ते वय काय झालं नाही. तुम्ही तरी सांगा बाबा बाई माझं वय काय झालं तर नाही. आई माझ्या लग्नाची ग, तुम्हास पडली घाई. आई माझ्या लग्नाची ग, तुम्हास पडली घाई. कुणीतरी कुणीतरी समजावाला बाई माझं वय काय झालं नाही. कुणीतरी समजावाला बाई माझं वय काय झालं नाही. आई माझ्या लग्नाची ग, तुलाच पडली घाई. आई माझ्या लग्नाची ग, तुलाच पडली घाई. कुणीतरी समजावाला ठीक आहे, तरी सुद्धा आमचे विचार आहे ते आम्ही विचार करू. बरं, तू जसं म्हणशील तसं करते आता. होय बाजूला. जाते मी कॉलेजला. मुलगी तयार झाली, पाहुण्यांना येऊ द्या. हॅलो, चला चला, कुठेतरी आपल्या मुलाचा थारा लागला, कुठेतरी आपल्या ह्या मुलाचा थारा लागला. म्हणून आज या ताराबोडी गावामध्ये एका मुलीचा निरोप मिळाला. तर मी माझ्या पोलाला आवाज देतो. बापुरे, बाप म्हणलं माझ्या लाळाच्या गोट्या गोट्या रे, गोट्या. अबे ते थांबलं बे, ते थांबलं बे. अबे ते करतो, थांबतो. अबे घाई तर नको करू. अरे हो, करतो. आपल्याला निरोप मिळाला, आपल्याला निरोप मिळाला. आता आपल्याला निघायचं आहे. ठीक आहे, जाऊन का मग आता? म्हणजे बॅटरी खेळणार रे. ये बॅटरी फक्त. मग काय असं मुकत जायचं का? नाही, गाणं म्हणत चला तर जा लागेल ना. गाणं म्हणायचं ना. हो सिटी बजा रही है, गाड़ी बुला रही है, गाड़ी बजा रही है, गाड़ी बुला रही है, सिटी बुला रही है,
पाय गोट्या मी सांगतो तसा ऐकजो. ऐकतो ना तो. पाय आपली बेइज्जत झाली नाही पाहिजे इथं. नाही 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 समजलं का? बिलकुल नाही. काय एक तर आपल्याकडे शेती नाही आहे रे, नाही. आणि वरून तू कमी शिकलाय, हो. आणि सरकारी नोकरी सुद्धा नाही रे. नाही, काही आहे का नाही. नाही? नाही, काही तर बापू या अशा पायी हो. मुली नाही, भेटत नाही. नाही, मुली भेटत नाही. नाही. म्हणून का नाही थोडस हिशोबाने वागून मी म्हणेन तसा. हो, हो. नाही तर लमच्या नाही, नाही. पत्ता आली पाहिजे. नाही, नाही, नाही. ठीक आहे. हो. तर मी त्या बाईला आवाज मारून पाहतो, घरी आहे का आता. ठीक आहे ना. हा? हो. ठीक आहे. बाई गं, बाई शांताबाई, बाई बाई गं. ए शांताबाई, शांताबाई, घरी आहे का रे शांताबाई? बरं बरं, शांताबाई नसल तर त्या मंच्या व्यक्तीला आवाज मार देतो. आले का तुम्ही? हो आलो ना, चिकावाचा आवाज मारतो आम्ही. घरी नाही, तुम्ही बाहेर आहे. अच्छा, मला वाटलं का घरी आहे शांताबाई. म्हणजे चहा पाणी कोण जास्त पाणी नाही. अच्छा 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 हो, आता खंड- अच्छा 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 ठीक आहे. तर तुम्ही महाराजांच्या हाती खंडीच राहते. आपण जाऊ. ते पोट्ट कलाकार आहे तो कलाकार एकदम कलाकार आहे. पुट्ट यू आहे ते कमी नाही ते. माझ्या हातात जशी तवा होईल ना. सासूबाई होईन ना ती. या सासूबाई पाणी अरे पाणी नको पुरं पुढे माझ्यासाठी बी ठेव ना बी. तू कसा मिळाला बी पोट्ट. तुम्ही धो. मोबाईल मध्ये उद्या पाणी. मी धुवून टाकतो. याला तर आपलं जीवन पाहू. मग काय होते? नाही बोलताय दूध दे पाय इथले. मी पोरीच्या हातानं चाय नाश्ता बोलवते. ठीक आहे ठीक आहे. जे बस खालचं. शालिनी, ए बेटी, मी काय म्हणतो, पाहुणे आले आहेत आपल्या घरी. हा तू बोलवलीस का हो, आता तू त्यांना चाय वगैरे देऊन दे. बरं ठीक आहे. जाते बा. बहीण ना आपला मिट्टू कलाकार आहे. आपला मिट्टू कलाकार आहे. हो ना, त्या पोट्ट ते कलाकार आहे. नाही ते पहिल्यापासूनच कलाकार आहे ते. आलं बघाय पाहुणा दुपारी, आलं बघाय पाहुणा दुपारी, मी तर नावाची चुकली दुपारी, मी तर नावाची चुकली दुपारी. आलं बघाय पाहुणा दुपारी, आलं बघाय पाहुणा दुपारी, मी तर नावाची चुकली दुपारी.
पाणी घेऊन ये बरं. आजी पाहुणा आजी बोला ना बाई. हा मुलगा आहे. हो हा मुलगा कुठे बघू दादा? हो तुम्ही कोण? मी त्याचे वडील आहे. त्याचे वडील आहात? हो अच्छा. मी काय म्हणतो, बोला. मुलीसोबत काही बोलायचं आहे का? नाव गाव विचारायचं आहे? मुलीसोबत हो विचारायचं आहे ना. नाव गाव विचारतो. बरं. शालिनी मुलीला पण इकडे ये. बाई तुझं नाव काय आहे का बेटा? माझं नाव शालिनी. शालिनी आहे का बेटा? तुझं शिक्षण वगैरे किती झालं बाई? मी 12वीला आहे. 12वीला आहे का आता? हो म्हणजे शिकून राहिली? हो हो. 12वीचे पेपर तर चालू आहे का आता? जाता पेपर? पेपरला जाऊनच राहिली. अच्छा अच्छा अच्छा. तर ठीक आहे चालेल. तर बाई तुझ्या आईचं नाव काय? माझ्या आईचं हा? नाव शांताबाई. शांत. आणि वडिलाचं बाई? वडिलाचं नाव हं? शामराव. शामरावची आहे. अच्छा तुझ्या शामराव भाऊची मुलगी आहे का? हो जी. अच्छा अच्छा अच्छा. आम्ही तर ओळखतो बाई त्यांना. माझे मित्रच होते ते. तर बाई तुझं मामकुड वगैरे काय आहे? माझं मामकुड काय? अरे काही श्यामकुडे. बाबा बा सुंदर आहे मामकुड. अच्छा ते श्यामकुडे मामा का? हे वाघबोडीवाले? अच्छा 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 ठीक आहे. त्यांना बी ओळखतो. बरं ठीक आहे शांताबाई, मुलीला आता पाठवून द्या. तुम्हाला अगर काही मुलासोबत विचारपूस करायची असेल तर विचारू शकता तुम्ही. ठीक आहे? अहो, दादी, इकडे या. हात ठेवून द्या म्हणलं ना तुम्हाला. आता एखाद्या फोड फाडत करून तुमची खत गेली. नमस्कार जय सर. तुम्हीच? हो तुमचं नाव घेऊ. कोमल. कोमल. हो पोरीचं नाव राहते कोमल. नाही पण माझंही नाव आहे ना. हो का? कोमल. वडिलाचं नाव? पहिले कोमल होतं, आता गोट्या नाव. गोटे आहे का? हो. बापरे बापरे, चांगला आहे गोट्या. हो. नातू नसे ना, गोटच आहे ना? नाही नाही पुराचं. बरं. तर आणि आई वडिलाचं नाव? हरकुंडे आहे. हरकुंड्या. हा. आणि आडनाव? यशवंत कुडे. गडकुडे. रडकुडे. गडकुडे. लडकुडे. हा. चांगली गोष्ट. रडतच राहता तुम्ही. हो. म्हणून आहे का तुझ्या बापाचं ना, म्हणजे चेहऱ्यावर हसणं हुस नाही दिसे. नाही नाही बरं. लडकुडेच दिसते. हो. शिक्षण वगैरे किती झालं? 10वी नापास आहे. 10वी नापास. हो. आता काम कोणते करता? आम्ही असे वखरेला नागरे दाबतो. नांगर दाबता. हो. शेती किती आहे? शेती आहे 12 एकर. किती? 12. आहे. शेती नाही म्हणा, थोडीशीच आहे. थोडीशीच आहे आपल्यापाशी, पण कसं आहे. बरं, शेती नाही हो. आणि काम मग शेतीचे. हा शेतीचे. आणि त्याच्यामध्ये काही जॉब वगैरे करताय का? नाही नाही काहीच नाही. काही नाही ना? ठीक आहे, मग आम्ही सांगतो. ठीक आहे. चला. नमस्कार. नमस्कार. तर मग शांताबाई थोडं लवकर सांगा आम्हाला. ठीक आहे? तुम्ही जा, आम्ही 2 दिवसामध्ये कळवतोय तुम्हाला. बरं बरं ठीक आहे. नमस्कार. चल, बापू. शालिनीचे बाबा स्वयंपाक करायचा आहे घरामध्ये? स्वयंपाक नाही. भाकरी थापता? काय झालं, थापून द्यावं लागेल ना. मी काही सांगायच्या गोष्टीच राहिल्या. कधी कधी तुमच्यानं नाही का काही अक्कल नाही चालून राहिली. नाही काय चालणार आहे काय चालणार नाही म्हणता? सुटले का घरा पाणी झाला, गरम केलं, चांगला कळकटाकडे आवड केल्या. आजकाल तुमच्याच लोकांची चालती आहे. समजली? आमच्या लोकांची चालती आहे. आता बाया लोकांना दारू पिणं एवढं मोठं सर्व तुम्हीच करा, तुम्हीच निघतो आलं. तशी गोष्ट नाही आहे. कशी गोष्ट होईल. नवरा आणा तुम्ही, तुमचा विचार घेता हो की नाही? मी नाही नवऱ्याचं नाव आहे आजकाल. दुसरी बाई समजून राहिल्या का? नाही, दुसरी प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुम्हाला विचारते. हे बघा, मुलगा कसा वाटला तुम्हाला? मला तर वाटलं बा. बरा वाटला? हो चांगलं वाटलं. म्हणून तर मग काय करायचं आहे? पिकल्या पण शिकल्या नाही. अशा उठून पडून राहिल्या तर काय करतं? पिकल्या पण शिकल्या नाही, पुढुकल्या माणूस होऊन गेला पण काही अक्कल नाही. बघ आता काय करतं. रोगाचा नाही, रोगाचा. मी काय म्हणतो इकडे पहा, हा बघ. मुलाकडे शेती पण नाही जास्त, आणि ड्युटी नाही म्हणते. हो
आता नुसता नागर दाबतं म्हणते, शेतातले कामं करतं म्हणते, कोणते इकडे तिकडचे कामं करते. आपली मुलगी किती सुंदर आहे, शिक्षण शिकलेली आहे. आता ह्या अशा गावंडळ माणसाच्या इथं दिलो आपण तर कसं जमेल? आहे म्हणते 2-4 एकर जागा, पण शेतीमध्ये आपली मुलगी राबणार नाही ना. नाही आपलं काय झालं रोज 4 एकरामध्ये अहो आहे, पण 4 एकरामध्ये मुलगी जाणार नाही तर हे कोण्या दिवशी नाही म्हणतील का शेतातले कामं नाही केलीस, हे नाही केलीस, ते नाही केलीस, तू बापाच्या घरी का शिकलीस? असे जर टोमडे माझ्या मुलीला दिले तर मग आपण कसं जमणार? असं करूया, मग काय म्हणतात अजून थांबू. आता पहिल्यांदा नाव घेतलं, एक मुलगा आला. इतके दिवस आहेत आणखी, अहो येतीलच. ठीक आहे नोकरीवाला नाही येईल तर एखादा बिझनेस वाला येईल, कोणता ना कोणता मुलगा येईल. तर आपण बघूया त्यांची तिची वाट. ठीक आहे, चला. सांग कधी करणार तुम्हा भाव माझ्या मनात. सांग कधी करणार तुम्हा भाव माझ्या मनात. चाल बाई, मी माझ्या मम्मीला आईला म्हटलं होतं की मला लग्न नाही करायचं आहे, तरी पण माझ्या आईनं जबरदस्तीनं त्या मुलाला घरी बोलवलं आणि मला पाहायला सांगितलं. पण काय सांगू तुम्हाला, मला आता तर लग्न करायचं नाही. कारण म्हणजे माझ्या कॉलेजचा मुलगा राज, त्याच्यावर माझं लहानपणापासून प्रेम आहे. मला तर त्याच्यासोबत लग्न करायची इच्छा आहे, पण माझ्या मम्मीला काही माहीतच नाहीये. तरी पण जाऊ दे, माझ्या मम्मीने बोलवलं म्हणून त्या मुलाला मी पाहून घेतली. पण काय सांगू, मला तर माझ्या कॉलेजचा मुलगा राज त्याच्यासोबत लग्न करायचं आहे. त्याला सांगितलं पाहिजे की माझ्या मम्मीनं मला बघायसाठी मुलगा बोलवलेला होता. त्याला सांगणं जरुरी आहे. मी एक काम करते, त्याला फोन करते आणि त्याला सगळं क्लिअर करून गोष्टी सांगूनच देते. हॅलो, हॅलो हॅलो, हा राज बोलत आहे का? हा बोल ना. अरे हा, कुठं आहेस तू? मी संडासाचा संडासामध्ये का करताय रे? फाकण्यास का संडासामध्ये का करणार? अरे मला तुला अर्जंटली भेटायचं आहे, आत्ताच्या आत्ता भेटायचं आहे. काऊन काय बघितलं का? हो, खूप काही बघलं. काऊन लवकर भेटायला ये मला तू. तो भेटायला येऊ कुठं? एक काम कर ना, हा हे गावाच्या बाहेर उसाची वाडी आहे ना, हा हा हा. या उसाच्या वाडीमध्ये ये लवकर. अहो, ऊसाची वाडी ओली झाली आहे, तू पराठीच्या वावरामध्ये ये. बरं ठीक आहे, हा हा हा, येतो मी तेवढी का? ये लवकर. लवकर या, उशीर नका लावू. हो हो, ये लवकर. येतो मी लवकर.